नमस्कार, मी प्राध्यापक सोनोने आर आर, इतिहास विभाग एस पी के टी महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. मी टी वाय बी ए या वर्गाला हिस्ट्री एस4 हा विषय शिकवत असून 20व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास हा अभ्यासक्रम ह्या वर्गाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण पंडिता रमाबाई यांचे कार्य बघितले होते. आपल्याला माहिती आहे की सुधारणा करण्यामध्ये पंडिता रमाबाई यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पंडिता रमाबाई यांनी आपल्या विभागामध्ये स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. तसेच स्त्रियांना या ठिकाणी समाजामध्ये स्थान मिळाले पाहिजे, समाजामध्ये न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी मोठे प्रयत्न केलेले दिसून येतात. पंडिता रमाबाई यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. त्यांच्यापासून या ठिकाणी स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि या आर्य महिला समाज संस्थेमार्फत स्त्रियांच्या न्याय हक्काची जाणीव निर्माण करून दिली. तसेच त्यांनी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली आणि यामार्फत स्त्रियांचा विकास कशा पद्धतीने होईल, स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये न्याय कसा मिळेल, याचा विचार या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी या पाठामध्ये राजश्री शाहू महाराजांनी काय कार्य केले किंवा शाहू महाराजांची काय कामगिरी आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजश्री शाहू महाराज असे समाजसुधारक होऊन गेले. त्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराजांनी जी कामगिरी केली ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. ते कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक होते आणि आपल्या राज्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता या पाठाची उद्दिष्टे बघायची. पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की राजश्री शाहू महाराजांचे जीवन चरित्राची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची. त्यानंतर दुसरं या ठिकाणी उद्दिष्ट असं आपल्याला सांगता येईल की शिक्षण प्रसाराची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. तर बघा, भारतामध्ये अनेक समाजसुधारक आले आणि त्यांनी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यामध्ये महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्याचं महत्त्वाचे कार्य केलेलं दिसून येतं. कारण त्या कालखंडामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलं पाहिजे असं मत महात्मा फुले यांना वाटत होतं. आणि तशाच प्रकारे या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांना सुद्धा आपल्या संस्थानामध्ये सर्व प्रजेने शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या प्रजेने
इयत्ता तिसरी तरी शिकली पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी शाहू महाराजांचं होतं आणि म्हणून त्यांनी शिक्षण प्रसाराची माहिती आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल की अस्पृश्य समाजाचा विकास घडवून आणणे. तर बघा त्या कालखंडामध्ये उच्चवर्णीयांची सत्ता असल्यामुळे अस्पृश्य समाजाला शिक्षण घेता येत नव्हतं आणि म्हणून अस्पृश्य समाजाला किंवा गरीब समाजाला या ठिकाणी शिक्षणाचा आधार मिळावा, शिक्षण क्षेत्रामध्ये विकास व्हावा यासाठी त्यांनी अस्पृश्य समाजामध्ये त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी केलेला दिसतो आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांनी जी कामगिरी केली ती अतिशय महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते. आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी वळायचं आहे की शाहू महाराजांनी काय कामगिरी केली याचा अभ्यास या ठिकाणी बघायचा आहे. सुरुवातीला आपण त्यांचा जीवनचरित्र परिचय या ठिकाणी बघूया. तर आपल्याला माहिती आहे की राजश्री शाहू महाराजांचा जन्म 1874 साली घाटगे घराण्यामध्ये झालेला आहे. ते लहानपणापासून अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते आणि त्यांचं हुशार होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली दिसून येते. ती म्हणजे आनंद मराठ्यांच्या कालखंडातील आनंदबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव राजश्री शाहू महाराज असं ठेवलेलं आढळून येतं. त्यांनी 1894 साली या ठिकाणी कोल्हापूरची गादी मिळवली आणि सत्ता हातात घेतल्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येईल याचा विचार राजश्री शाहू महाराजांनी केलेला दिसून येतं आणि म्हणून राजश्री शाहू महाराज हे महान समाजसुधारक होते, महान राजनीतितज्ञ होते. आपल्या जनतेला कशा प्रकारचे अधिकार मिळतील याचा विचार त्यांनी केलेला दिसून येतो आणि म्हणून आजही आधुनिक काळामध्ये त्यांनी जे कार्य केलेले त्याचा प्रभाव आज आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1894 साली त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आता बघा त्या कालखंडामध्ये किंवा त्या अगोदरच्या कालखंडामध्ये एखाद्या राजाला वारस मिळाल्यानंतर त्या ठिकाणी राज्यकारभार करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 6 जून 1674 साली स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तशाच प्रकारे 1894 साली राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला आणि या राज्याभिषेकाने मध्ये अनेक लोकांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी वचन दिलं की राज्यकारभार करताना अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही आणि जनतेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील, समाजाचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील याचा विचार या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी बोलून दाखवलेला दिसून येतो. आणि 1894 साली राज्याभिषेक झाल्यानंतर कोल्हापूर संस्थानिकांचे सर्व सूत्र त्यांच्या हाती आले आणि त्यांनी आपल्या संस्थानाचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आता आपल्याला त्यांनी आपल्या राज्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे, सुधारणा पर्व या ठिकाणी सुरू केलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले, धर्मसुधारक होऊन गेले आणि त्यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि तशाच प्रकारे राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरची सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या राज्याचा विकास कशा पद्धतीने होईल याचा विचार त्यांनी केलेला दिसतो. त्यांच्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे वेदोक्त प्रकरण. आता बघा राजश्री शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वेदोक्त प्रकरण गाजलेलं होतं. आता
एका पुरोहिताने असं सांगितलं की महाराज तुम्ही क्षत्रिय नाही तर तुम्हाला वेदमंत्र करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून एक सामान्य माणूस जर आपला अपमान करतो आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे पुरोहितांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे कारण आपण क्षत्रिय आहोत आणि सर्व लोकांना या ठिकाणी वेदमंत्राचा अधिकार आहे असं राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं आणि म्हणून या ठिकाणी पुरोहितांचं शिक्षण या ठिकाणी मराठा व्यक्तींना देऊन त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका या ठिकाणी केलेल्या दिसतो. म्हणजे समाजामध्ये पुरोहितांचं मोठ्या प्रमाणात त्या कालखंडामध्ये वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची गळचेपी या ठिकाणी केली जात होती आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षण मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी पुरोहितांचं वर्चस्व नष्ट करून सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आढळून येतो. त्यानंतर तिसरं कामगिरी आपल्याला असं सांगता येईल की शिक्षणाचा प्रसार केला. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये अनेक समाजसुधारक झाले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि त्या कालखंडामध्ये ब्रिटिश हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि तेव्हा हंटर कमिशनमध्ये महात्मा फुले यांनी सांगितलं की भारतामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे आणि त्यांच्याच प्रयत्नातून 7 मार्च 1835 साली नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी इंग्रजी शिक्षणाचा कायदा लागू केला आणि लागू केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक शाळा स्थापन झालेल्या दिसून येतात आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा 1894 साली आपल्या हातात कोल्हापूरची सत्ता आल्यानंतर शिक्षणाचा प्रसार कसा होईल याचा विचार त्यांनी केलेला दिसतो. जर मानवाला शिक्षण मिळालं नाही तर त्याचा विकास होणार नाही आणि म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये त्याने अनेक शाळा महाविद्यालय या ठिकाणी काढून अस्पृश्य समाजाला सर्वसामान्य व्यक्तीला या ठिकाणी शिक्षण त्यांनी दिलं आणि आपल्या राज्यामध्ये एक साक्षरता त्यांनी घडून आलेली दिसून येते. त्यासाठी त्यांनी असं म्हटलं होतं की आपली प्रजा इयत्ता 3री तरी शिकली पाहिजे आणि ज्यांनी शिक्षण घेतलं नसेल अशा व्यक्ती करून त्यांनी दंड वसूल केला आणि म्हणून अशा प्रकारचा कायदा असल्यामुळे कोल्हापूर संस्थानातील सर्व प्रजेने या ठिकाणी शिक्षण घेतलेलं दिसून येतं. याचं सर्व श्रेय या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांना द्यावं लागतं आणि म्हणून राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक भरीव कामगिरी केलेली दिसून येते. त्यानंतर अस्पृश्य समाजामध्ये शिक्षण मिळावा यासाठी त्यांना राहण्याची सोय म्हणजे बोर्डिंगची स्थापना त्यांनी केलेली दिसून येते आणि ह्या बोर्डिंगच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात आली. तसंच अनेक होतकरू मुलांना या ठिकाणी स्कॉलरशिप देण्याची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी केलेली दिसून येते. कारण शिक्षणाचा प्रसार करीत असताना जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतलेली दिसून येते आणि म्हणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी केली. त्यानंतर बघा त्यांनी परदेश दौरा केला. त्यांनी राजश्री शाहू महाराज यांनी युरोप, अमेरिका या ठिकाणी जाऊन तेथील लोकांची परिस्थिती पाहिली. तेथील लोकांना कोणकोणते अधिकार आहेत याची सर्व जाणीव करून दिली आणि आपल्या देशामध्ये सुद्धा आपण आपल्या कोल्हापूरच्या संस्थानिकांमधील जनतेला अधिकार दिला पाहिजे, समाजाला अधिकार दिला पाहिजे आणि त्यांचा विकास केला पाहिजे. तसेच युरोप या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शेती कशा पद्धतीने केली जाते, शेतीचे कोणकोणते फायदे होतात याचा सर्व अभ्यास त्यांनी युरोप खंडामध्ये जाऊन अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये सुद्धा शेती क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, शेतीसाठी आपण पाणी पुरवठा केला पाहिजे आणि यासाठी राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी नावाचं धरण या ठिकाणी बांधलेलं दिसून येतं.
त्यानंतर शेतकऱ्यांना अनेक सवलती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आढळून येतात आणि म्हणून या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी समाजामध्ये जे सुधारणा केल्या त्या अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी मानलेल्या आढळून येतात. त्यानंतर बघा माणगाव परिषद. आता बघा अस्पृश्य समाजाला किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी माणगाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना अधिकार देण्यात आला. सर्वसामान्य व्यक्तींचा विकास कशा पद्धतीने होईल याचा विचार या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी केलेला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय विवाहाला मान्यता दिलेली आहे, म्हणजे आंतरजातीय विवाह त्यासाठी त्यांनी केलेला आहे. म्हणजे राजे खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवत होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर बघा आपल्या राज्यामध्ये त्यांनी अनेक सुधारणा या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामध्ये तलाठी, पोलीस पाटील यांना ट्रेनिंग द्यावं यासाठी त्यांनी सुद्धा शाळा महाविद्यालये स्थापन केलेली दिसून येतात. त्यानंतर समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आढळून येतं. थोडक्यात सारांशाने आपल्याला असं म्हणता येईल की पहिलं सारांशाने असं सांगता येईल की राजश्री शाहू महाराजांनी भारतीय समाजातून जातीभेद नष्ट कशा प्रकारे करता येईल आणि समाजामध्ये नवचैतन्य कशा प्रकारे निर्माण करता येईल यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना जरी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली असली तरी नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी 1911 साली राजश्री शाहू महाराजांनी आर्य समाजाची स्थापना करून सर्व समाजाला कशा पद्धतीने न्याय मिळेल, समाजावर अन्याय अत्याचार कशा पद्धतीने होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतलेली दिसून येते. आणि म्हणून समाजातील जातीभेद नाहीसा झाला पाहिजे. भेदामुळे मानवाचा विकास होत नाही, समाजाचा विकास होत नाही आणि म्हणून आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करायची असेल तर आपण भारतीय समाजातून जातीभेद नष्ट केला पाहिजे आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये जातीभेद नष्ट करून त्या ठिकाणी संस्थानामध्ये एकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. आपल्या राज्यामध्ये आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी इयत्ता 3रीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये कोणीही निरक्षर राहणार नाही याची काळजी घेतलेली दिसून येते. आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यानंतर तिसरं आपल्याला असं सांगता येईल लोकशाही पद्धतीने कारभार. कोल्हापूर संस्थानाची गादी आपल्या हातात घेतल्यानंतर त्यांनी लोकशाही पद्धतीने कारभार सुरू केला आणि सर्व जनतेला या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे. जनतेवर अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी या ठिकाणी शाहू महाराजांनी घेतलेली दिसून येतो आणि म्हणून शाहू महाराजांचा राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीने चालत होता. सर्व समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आढळून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठावर तुम्हाला दोन असाइनमेंटसाठी 2 प्रश्न दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे की शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे संस्थानिक होते. हे दोन्ही प्रश्न आपण होम असाइनमेंटसाठी दिलेले आहेत, तर आपण घरून लिहून आणायचे आहेत. त्यानंतर पुढील तासाला आपण विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय कामगिरी केली याचा अभ्यास आपण करणार आहोत. थँक्यू.